तुम्ही जे 10 फेब्रुवारीचं तुमचं पत्र आहे, 10 फेब्रुवारी 2012 या पत्रामध्ये असं म्हटलंय की राज्यकर्ते, वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार यांनी संगनमताने प्रचंड किमतीची अनाठायी एस्टिमेट्स बनवून, चुकीने वाढवलेल्या दरांची एस्टिमेट्स बनवून राज्याचं 30 ते 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान केलेलं आहे. मला सांगा, 30 ते 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान तर केलंच आहे, पण तुम्ही तुमच्या पुढच्या पत्रात असं म्हणता की यामुळे अनेक धरणांना धोकाही निर्माण झालाय. महाराष्ट्रातल्या किती धरणांना असा धोका निर्माण झालाय? कारण पैसे तर गेलेले आहेत, पैसे भ्रष्टाचारामध्ये गेलेत, पण धरणं फुटली तर माणसांचे जीवही जातील. किती धरणांना असा धोका निर्माण झालाय? माझा संबंध जिथे जिथे आढळला आणि ज्याला जिथे मला हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं आढळलं, ती प्रकरणं मी शासनाच्या निदर्शनाला आणलेली आहे. तुम्ही मगाशीच सांगितलं की 2001 साली निम्न तापीचं मी निदर्शनाला आणलं, आणि तारळीचं हे काही मी आत्ताच निदर्शनाला आणलेलं नाही. 2003 साली अधीक्षक अभियंता म्हणून मी मेरीला जेव्हा जॉईन झालो, तेव्हा 2004 साली मी या कोलग्राउट टेस्टिंगचा रिव्ह्यू घेतला होता. त्यावेळेस मला असं आढळलं की तारळीचे तेव्हा फक्त 16 कवर तपासले गेले होते, आणि त्या 16 पैकी जवळजवळ 15 कवर हे अतिशय खालच्या ताकदीचे होते, निकृष्ट होते. आणि म्हणून 2004 साली देखील मी शासनाला पत्र लिहून कळवलं की इथे बांधकाम नीट होत नाही आहे, इथली क्वालिटी बिलो स्टँडर्ड आहे, आणि ती नुसती बिलो स्टँडर्ड नाही तर ती अतिशय खालची आहे, आणि याच्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी. परंतु त्यानंतर शासनाने काय कार्यवाही केली हे मला कधीही समजलं नाही, आणि त्यानंतर पुन्हा 50 कोर्स तपासले गेले, आणि आता ही अशी परिस्थिती समोर आलेली आहे, आणि त्याच्यामध्ये काहीही चूक नाही. बरोबर आहे सर, तुम्ही हे लक्षात आणून दिलं. मला हेच विचारायचं आहे, तुमच्यासारखे सचोटीचे इतरही काही अभियंते, थोड्या संख्येने काय असे ना, पण तू सिंचन खात्यामध्ये असतील, त्यांनी वेळोवेळी हा भ्रष्टाचार आणि अशा प्रकारे खात्याच्या अंतर्गत लक्षात आणून दिला असेल, मग त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही का? तुम्ही इतक्या वर्षामध्ये कधी आपल्या खात्याचे मुख्य सचिव आहेत त्यांना किंवा मंत्र्यांना हा भ्रष्टाचार लक्षात आणून दिला नाहीत का? मी हे सगळं आमच्या वरिष्ठांना नेहमी सांगत होतो, आणि जेव्हा जेव्हा मला हे आढळलं तेव्हा तेव्हा मी लेखी कळवलं आहे. अशाच प्रकारचा गैरप्रकार जेव्हा मला जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आढळला, तेव्हाही मी पोलिसांमध्ये तशी कंप्लेंट दाखल केलेली आहे. त्यानंतर अमरावती येथेही काम करताना जिल्हा परिषदेमध्ये तेथेही एक खूप मोठा भ्रष्टाचार चालू होता. तो भ्रष्टाचारही माझ्या कारकिर्दीत मी आटोक्यात आणला, संपवला. त्याच्यामुळे मला जेव्हाही गैरप्रकार आढळलेले आहेत ते गैरप्रकार थांबवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. मी आमच्या मुख्य अभियंत्यांना नेहमी सांगायचो की असं करू नका, ह्या ज्या मोठ्या मोठ्या लिफ्ट्स आहेत या करू नका, या अतिशय धोकादायक आहेत, याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. परंतु ते कुणीही ऐकत नव्हतं, आणि हे सगळं चुकीच्या पद्धतीने चालतंय याची तक्रार घेऊन मी अगदी मंत्रालयात सचिवांनाही भेटलो होतो, परंतु माझ्या तक्रारीची अजिबात दखल न घेता जवळजवळ मला त्यांच्या केबिनमधून त्यांनी हाकलून दिलं होतं. तर हे सगळं मी निदर्शनाला आणूनही सुरूच होतं, आणि त्याच्यामध्ये काहीही गैर आहे असं कोणाला वाटत नव्हतं, आणि त्याच्यामुळे आता प्रमाण जास्त वाढलेलं आहे. बरोबर आहे सर, पण तुम्हाला हाकलून दिलं याचं कारण मंत्रालयातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं, ठेकेदारांचं आणि राजकारण्यांचं, म्हणजे हे खातं चालवणाऱ्या मंत्र्यांचं संगनमत होतं असं तुम्ही सुचवताय का? हे सगळं चौकशीतून बाहेर येईल. त्याच्यासाठी मी माझ्या पत्रामध्ये अगदी सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. अतिशय प्रामाणिक लोकांनी जर ही चौकशी केली तर हे सत्य
किती मोठं आहे हे बाहेर येईल. सर, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. उपसा सिंचन योजनांबद्दल तुम्ही तुमच्या मे महिन्यातल्या पत्रामध्ये लिहिलंय. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणता की उपसा सिंचन हा एक फेल गेलेला प्रकार आहे. उपसा सिंचनावर जितकाही 25-30 हजार कोटीचा खर्च केला जात आहे त्यातील 90% खर्च वाया जाणार यात शंका नाही. सर, असं तुम्ही का म्हणताय? महाराष्ट्रात उपसा सिंचनावर भरमसाठ खर्च झालेला आहे, तो वाया जाईल असं तुम्हाला का वाटतंय? याचा खुलासा असा आहे की महाराष्ट्रामधील उपसा सिंचनाचा इतिहास हा फार मोठा आहे. त्याचे जर डिटेल्सच द्यायचे झाले तर अगदी सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या उपसा सिंचन झाल्या त्याचा आढावा आपण थोडक्यात घेऊ. सहकारी क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या हजारो योजना झाल्या आहेत. नाबार्ड मार्फतही हजारो योजना झाल्या आहेत. त्यानंतर आमच्या खात्याचंच एक इडकॉम नावाचं महामंडळ होतं, इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून. तर त्या इडकॉम मार्फत 227 लिफ्ट इरिगेशन स्कीम राबवण्यात आल्या, ज्या मोठ्या आकाराच्या होत्या, अगदी मायनरच्या आकाराच्या होत्या. त्या सर्व योजना, त्याच्यातल्या अगदी 5% योजनातून सुद्धा पाणी निघालं नाही आणि बहुतेक योजना वर्षा 2 वर्षात बंद पडल्या आणि ते सगळ्या योजना भंगारमध्ये विकाव्या लागल्या. इतकंच नाही तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एक जलसंधारण खातं आहे. या जलसंधारण खात्याने देखील 3000 उपसा सिंचन योजना बांधलेल्या आहेत. आणि मी एक साधारण 3 महिन्यापूर्वी त्यावेळेसच्या मुख्य अभियंता जलसंधारणच्या त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही हा जो एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, या अहवालामध्ये तुमच्या खात्याने 3000 उपसा सिंचन योजना पूर्ण केल्याचा रिपोर्ट आहे, तर कृपया मला हे सांगा की या 3000 पैकी किती टक्के योजना या आज कार्यरत आहेत. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला एक 15 मिनिटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून असलेल्या त्या अधीक्षक अभियंत्यांकडून माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. आणि 15 मिनिटांनी आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की पांढरे साहेब, 1% देखील योजना कार्यरत असल्याचं दिसत नाही, त्याच्यापेक्षा कमीच आहेत म्हणे. म्हणजे बघा, 1%च्याही खाली योजना कार्यरत आहे. हा सगळा इतका इतिहास असताना अजून एक दुसरी गोष्ट सांगतो. तापी महामंडळाच्या अंतर्गत आम्ही तापी महामंडळात पहिल्या 6-7 महिन्यामध्येच एक लिफ्ट इरिगेशन पूर्ण केली, अतिशय चांगली. कमी एक सिंगल स्टेजची, अतिशय पाणी आहे तिथे, सगळं काही आहे, वीज आहे. ती योजना 6-7 महिन्यातच पूर्ण केली. परंतु पहिल्या वर्षी फक्त टेस्टिंगसाठीच ती योजना टेस्ट तेव्हाच चालली आणि दुसऱ्या वर्षीपासून गेल्या 10 वर्षामध्ये ती योजना एकदाही चाललेली नाही, एकही वर्ष चाललेली नाही. आणि विजेचं बिल भरणं शक्य नसल्यामुळे ते विजेचं कनेक्शन कट करण्यात आलेलं आहे आणि गेल्या 10-11 वर्षापासून ती योजना धूळ खात आहे. आता एका चांगल्या योजनेचं सिंगल एकाच टप्प्याची योजना आहे ती, एका टप्प्याच्या योजनेचं असं होतं आहे. तर मग आम्ही बांधलेल्या या 4-4, 5-5 टप्प्याच्या योजना राक्षसी, त्यांचं वर्णन राक्षसीच करावं लागेल. हे सगळं शेतकऱ्याच्या कळवळ्यामुळे कोणी केलं आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. हे सगळं करण्यामागे मोठे मोठे टेंडर बनवणे एवढाच हेतू होता, दुसरा काहीही नाही. कारण की गेल्या 10-15 वर्षापासून ज्या उपसा सिंचन योजना घेतलेल्या आहेत
या आजही पूर्ण झालेल्या नाहीत आणि माझी खात्री आहे असंच सुरू राहिलं तर त्या पुढच्या 10-15 वर्षातही पूर्ण होणार नाही. असं असूनही इतर सर्व महामंडळांमध्ये आजच्या घडीला जवळजवळ 200 मोठ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम सुरू आहे. या सर्व लिफ्ट इरिगेशन स्कीमसाठी 15 लाख HP इतकी पॉवर लागणार आहे. आणि खरं म्हणजे आज आम्हाला विजेचा एवढा तुटवडा आहे, विजेचे दर परवडत नाहीत, या लिफ्ट इरिगेशनच्या दराने दिलेलं पाणी परवडत नाही.